नमस्कार, व्ही न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे. मी विनोद शिंदे. आज आपण बीडच्या जिल्हा स्टेडियमवर आहोत. या ठिकाणी 61वी राज्य अजिंक्यपद खो खो स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे आणि या ठिकाणी क्रीडांगण तयार करण्याची प्रक्रिया सुरू असून मोठी जोरदार तयारी सुरू आहे. आणि या ठिकाणी आपण पाहू शकतात, हे ग्राउंड आहे आणि हे छान असं मैदान तयार केलेलं आहे. आणि या ठिकाणची जी तयारी खो खो स्पर्धेची तयारी अंतिम टप्प्यात आली असून सर्व चांगले नियोजन झालेले आहे आणि संयोजन समितीच्या वतीने सर्व क्रीडाप्रेमींनी या स्पर्धेचा लाभ घ्यावा असे आवाहन केले आहे. गेल्या 25 वर्षाच्या कालावधीनंतर दिनांक 18/12/2025 ते 21/12/2025 या दरम्यान 61वी पुरुष महिला राज्य अजिंक्यपद व निवड चाचणी खो खो अजिंक्यपद स्पर्धा या ठिकाणी होत आहे. महाराष्ट्र खो खो संघटनेचे सन्माननीय अध्यक्ष आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री नामदार अजितदादा पवार अध्यक्ष असलेल्या महाराष्ट्र खो खो संघटनेच्या मान्यतेने आणि ॲमेच्युअर खो खो असोसिएशन बीड यांच्या यजमानपदाखाली अत्यंत दर्जेदार अशा प्रकारची ही स्पर्धा या ठिकाणी आयोजित होत आहे. बऱ्याच कालखंडानंतर बीड वासियांना ही खूप उत्कृष्ट संधी या ठिकाणी उपलब्ध झाली आहे. मराठी मातेमध्ये हा रुजलेला मराठमोळा खेळ आता 7 समुद्रापलीकडे गेलेला आहे. गेल्या वर्षी जी विश्वकप झाला त्या विश्वकपमध्ये भारताच्या टीममध्ये महाराष्ट्राचे जे खेळाडू खेळले त्याचं नेतृत्व देखील महिला संघाची कुमारी प्रियंका इंगळे ही जी मूळची बीडची असणारी मुलगी हिनं भारताचं संघनायकत्व केलं आणि सुवर्णपदक मिळवलं. आज तिला शासनाने डायरेक्ट तिला सेवा दिलेली असून पुन्हा यावर्षी देखील ती परवा होणाऱ्या स्पर्धेमध्ये सहभाग होणार आहे. कालच दूरध्वनीवर संपर्क झाला असता त्यांनी सांगितले की सर मी यावर्षीसुद्धा खेळणार आहे. त्याचप्रमाणे वर्ल्ड कपमध्ये महाराष्ट्राचे कॅप्टन असणारे प्रतीक वाईकर हे सुद्धा सुवर्णपदक विजेते आणि भारताचा संघनायक असलेले हे देखील खेळणार आहेत. या व्यतिरिक्त इतर 6-7 खेळाडू भारताच्या टीममध्ये विश्वकपमध्ये खेळलेले खेळाडू या ठिकाणी आपल्याला खेळ पाहायला मिळणार आहे. या स्पर्धेमधूनच जो महाराष्ट्र राज्याचा सर्वोत्कृष्ट शिवछत्रपती पुरस्कार राज्य शासनाच्या वतीनं दरवर्षी देण्यात येतो, ते देखील अनेक छत्रपती पुरस्कार विजेते खेळाडू देखील यामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहेत. अशा रीतीनं या ठिकाणी उत्तम अशा दर्जाची ही स्पर्धा आम्ही या ठिकाणी आयोजित करीत आहोत. आमच्या ॲमेच्युअर खो खो असोसिएशनचे अध्यक्ष सन्माननीय ऋषिकेश शेळके, उपाध्यक्ष श्री शिंदेसाहेब, सचिव विजय जाहेर, योगेश सोळके, योगेश सोळसे, त्यानंतर आमचे मनोज जोगदंड असे सर्व पदाधिकारी रात्रंदिवस तनमन धनाने या ठिकाणी राबत आहेत. आपण समोर पाहतो आहोत की सध्यासुद्धा ही अंतिम टप्प्यात हे आमचं काम आलेलं आहे. त्यामुळं बीडवासियांना ही अत्यंत सुवर्ण संधी आहे. मी या निमित्ताने नम्र आव्हान सर्व बीडवासियांना करील की सर्व पुरुष महिलाचा हा खेळ पाहण्यासाठी जे माध्यमिक शाळेतील मुलं असतील मुली असतील त्यांनी या ठिकाणी नियमितपणे उपस्थिती दर्शवून हा खेळ आत्मसात करावा आणि खऱ्या अर्थाने दर्जेदार खेळ, अत्यंत वेगवान खेळ काय असतो, जगातला सर्वश्रेष्ठ सर्वात वेगवान कुठला खेळ असेल तर तो खो खो खेळ आहे. हे आपल्याला परवा आपल्याला पाहायला मिळेल. आमच्या ठिकाणी आमचे जे सन्माननीय राज्याचे सरचिटणीस डॉक्टर चंद्रजीत जाधव हे भारतीय महासंघाचे सहसचिव आहेत आणि राज्याचे सरचिटणीस आहेत. त्यांनी सूत्र हातात घेतल्यानंतर या खो खो संघटनेने खो खो खेळाने अत्यंत वेग घेतलेला असून वरचेवर प्रगती आमचा हा महाराष्ट्र करीत आहे. बीड जिल्हा ॲमेच्युअर खो खो संघटनेतर्फे या ठिकाणी 25 वर्षाच्या नंतर खो खो स्पर्धा आयोजित करण्यात येत आहेत. तर या स्पर्धेमध्ये नियोजनामध्ये सर्व जे काही खेळाडू येणार आहेत त्यांना आपण राहण्यासाठी लॉजवरती व्यवस्था केलेली आहे.
त्याच्यानंतर पुन्हा संघ जे येणार आहेत त्यांना जेवणाची सुद्धा व्यवस्था आपण या ठिकाणीच क्रीडांगणावरतीच करण्यात आलेली आहे. आणि तसं जर बघितलं तर संघ आपल्याकडे एकूण जे आहेत मुलांचे आज 24 संघ येणार आहेत आणि मुलींचे 24 संघ येणार आहेत. असे 48 संघ या ठिकाणी येणार आहेत. तर त्यांच्या निवासाची व्यवस्था केलेली आहे आणि त्या ठिकाणाहून आपल्याला सकाळी जे काय आपल्याला 7 वाजता इथं नाश्त्यासाठी आणायचं आहे, आणण्या नेण्याची व्यवस्थासुद्धा या ठिकाणी करण्यात आलेली आहे. क्रीडांगण पण या ठिकाणी पूर्ण तयार झालेलं आहे. तर या स्पर्धेमध्ये जे काही आता या ठिकाणी खेळाडू खेळणार आहेत तर बीड जिल्ह्यामध्ये खो खो स्पर्धा 25 वर्षामध्ये झाले नसल्यामुळे की विद्यार्थ्यांना जो काय प्रोत्साहन पाहिजे असतं खेळाच्यामध्ये ते प्रोत्साहन काही मिळत नव्हतं. तर आता 18 ते 21 या दरम्यान जे काही स्पर्धा होणार आहेत ह्या स्पर्धा पाहून हे विद्यार्थी कसे घडतील, कारण स्पर्धा पाहिल्याच्या नंतर त्यांच्या लक्षात येतं की ऑलिम्पिकमध्ये खेळलेले हा बीड जिल्ह्याचे आता इंगळे म्हणून जी मुलगी आहे तर ती ऑलिम्पिकमध्ये सुद्धा खेळलेली आहे, वर्ल्ड कपमध्ये खेळलेली आहे, ती बीड जिल्ह्याची सुपुत्री आहे. तर ते पाहून बाकीच्यांनाही त्या ठिकाणी प्रोत्साहन मिळेल यासाठी या स्पर्धा आपण या ठिकाणी आयोजित करत आहोत. व या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून आपण माननीय जिल्हाधिकारी साहेब, त्याच्यानंतर मुख्य कार्यकारी अधिकारी, त्यानंतर SP साहेब असे सर्व प्रमुख अतिथी या ठिकाणी 18 तारखेला उपस्थित राहणार आहेत. आणि या 18 ते 21 या दरम्यान आपण उत्कृष्टपणे स्पर्धा पार पडू अशी माझी 100% खात्री आहे. या स्पर्धेसाठी आम्ही सर्वजण मागील 15 दिवसापासून सर्वजण याच ग्राउंडवर राहून या कार्यक्रमासाठी मेहनत करत आहोत. बीड शहरातील व बीड जिल्ह्यातील सर्व जे पदाधिकारी आहेत ते सुद्धा या कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने परिश्रम घेत आहेत. तसेच आम्ही या ग्राउंडवर प्रेक्षकांना बसण्यासाठी गॅलरीची व्यवस्था केलेली आहे. त्यांना प्रमुख अतिथींसाठी स्टेज उभारलेला आहे. आलेल्या खेळाडूंसाठी जेवणाची व्यवस्था केलेली आहे. त्यांच्यासाठी निवास व्यवस्था केलेली आहे. अशा रीतीने आमचा या ठिकाणी त्यांना सर्वतोप्रयत्न जितका आमच्याच्याने सुविधा देणं होतील त्यांना आधुनिक सुविधा तितक्या आधुनिक सुविधा देण्याचा प्रयत्न आम्ही या ठिकाणी करत आहोत. आणि बीड शहरातील आणि बीड जिल्ह्यातील सर्व खेळाडू सर्व विद्यार्थ्यांना आम्ही याद्वारे निमंत्रित करत आहोत की आपण या 18 ते 21 डिसेंबर 2025 रोजी होणाऱ्या या खो खोच्या राज्यस्तरीय स्पर्धेसाठी आपण सर्वांनी या ठिकाणी यावं आणि याचा जरूर लाभ घ्यावा. 61वी पुरुष महिला राज्याभर खो खो स्पर्धा ही 21 तारखेपासून आपण 18 तारखेपासून आपण ती स्टार्ट होणार आहे. सकाळी आपल्या सकाळच्या सत्रामध्ये साखळी सामने त्या ठिकाणी चालू करणार आहेत. संध्याकाळी आपण 4:30 वाजता या स्पर्धेचं उद्घाटन माननीय जिल्हाधिकारी साहेब यांच्या हस्ते होणार आहे. तसेच आपले CO साहेब, मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या हस्ते हे उपस्थित राहणार आहेत. आणि SP साहेब, आपल्या बीड जिल्ह्याचे कर्तव्यदक्ष असे SP साहेब हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत. अशा रीतीने आम्ही त्या स्पर्धा तयारी चालू आहे. जिल्हा क्रीडा अधिकारी बीड हे सुद्धा या ठिकाणी आम्हाला खूप सहकार्य करतात, वेळोवेळी आम्हाला मदत करतात. त्यांनी इतकं भव्यदिव्य असे क्रीडांगण त्या ठिकाणी अवेलेबल करून दिलेलं आहे. ते आमचं सतत आमच्या पाठीशी त्या ठिकाणी मार्गदर्शन करतात. आपण या ठिकाणी आपले 24 मुलींचे आणि 24 मुलांचे संघ या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत. असे एकूण 48 संघ मुलींचे या ठिकाणी या स्पर्धेला त्या ठिकाणी सहभाग घेणार आहेत. सामने आपण साखळी पद्धती आणि बाद पद्धती दोन्ही पद्धतीने खेळणार आहेत. पहिले 2 दिवस आपले साखळी पद्धती सामने होतील. या साखळीमधून जे गटातून विजय